नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती व अळगाव बुद्रुक येथील सामाजिक कार्यकर्ते गोकुळ राठोड व मोरेश्वर दिवटे यांनी 24 मार्च पासून पंचायत समितीच्या समोर उपोषण सुरू केले। तसेच येवती येथील मेरी माटी मेरा देश अन्वये वृक्ष लागवड कार्यक्रम करण्यात आलेला होता। त्या वृक्ष लागवडीमध्ये बोगस मजूर दाखवल्याबद्दल राठोड यांनी सदर तक्रार निवारण प्राधिकारी यांच्याकडे केली। तत्कालीन गटविकास अधिकारी यांनी थातुरमातुर चौकशी करून संबंधितांवर कारवाई केली। त्यामुळे गोकुळ राठोड यांनी उपोषणाचा पर्याय निवडला। त्याचबरोबर मोरेश्वर दिवटे यांनी सुद्धा तक्रार निवारण प्राधिकरण अधिकारी अमरावती यांच्याकडे विहिरीची मंजुरी करिता लाभार्थ्यांनी प्रस्ताव पंचायत समितीला सादर केला। परंतु 12 महिने होऊन सुद्धा रोजगार हमी विभागाने विहिरी मंजूर न करता काम सुरू करण्याचा आदेश दिलेला नाही। त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर यांच्यावर कारवाई करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविलेला नाही व कोणतीही वेळेत कारवाई केली नसल्याने तत्कालीन गटविकास अधिकारी पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर व दोषी कर्मचारी यांच्यावर शासन निर्णयानुसार कारवाई करण्याची मागणी पूर्ण करण्यासाठी मोरेश्वर ज्ञानेश्वर दिवटे पंचायत समिती नांदगाव खंडेश्वर येथे 24 मार्च पासून उपोषणाला बसले होते। गटविकास अधिकारी डॉक्टर स्नेहल शेलार यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना खुलासा मागून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देऊन उपोषणकर्त्यांचे समाधान केले व उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण मागे घेतले। अमोल दांडगे, विदर्भ न्यूज, नांदगाव खंडेश्वर।